तर आज यावी बरेच दिवसांच्या वडापाव आणलेला. हाय, मी धनश्री, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बरेच दिवसांच्या वडापाव घालता. हे बघा कसं बोलताना बोललं मला व्हिडिओमध्ये जे नाही तर बोलतो मी काही बी कमेंट करेन. तर लोकींचं नवरं सांगतात की आम्हाला व्हिडिओमध्ये नको जाऊ, नयांचा वेगळाच असं आमची पानचटगिरी चालूच असतं, काही ना काही काही नवीन नाही माझ्यासाठी. नंतर इथे हेअरकेअर करीत घेतला. हेअरकेअरच्या नावाखाली फक्त सिरम लावायचं आणि तो पण नेमका संपलेला, म्हणून इथे हेअर अँड केअरचा ऑइल घेतलेला मीने केसांना लावायला. जरा बरं वाटतं केस म्हणजे लावल्यावर जरा शाईन येतं केसांना. आणि माझ्या केसांचा तर सांगू, माझे केस होते तशी काही शपथच घेतली ग बाबा, वाढाचंच नाही यावी असो. नंतर दत्त जयंती होती म्हणून तुळशीच्या समोर मी रांगोळी काढत घेतली. कशी वाटते रांगोळी. नंतर देवाला नैवेद्य म्हणून इथं गाजराचा हलवा केलता. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, काहीतरी गोड करावा म्हणून. गाजर होतं घरात म्हणून गाजराचा हलवा केला. इथं देवाजवळ ठेवला मीने आणि पाणी वगैरे सोडला. माझ्या इंस्टाच्या व्हिडिओना तुम्ही जाम प्रेम दिले, तसंच माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओना बी तेवढाच प्रेम द्या. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाला बी फॉलो करा. इथे लगेच आम्ही दत्त जयंती होती, आम्ही घरात चाललेलो देवाची पाया पडायला. हे बघा ऋतू. आणि इथं दर्शनासाठी बी जाम मोठी लाईन होती. नंतर लाईनीला उभे राहिलो आणि आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर गेलो भंडाऱ्यान जेवायला. भंडाऱ्यान जेवायला बी कचऱ्यासारखी लाईन होती. नंतर आम्हाला फायनली जागा भेटली आणि आम्ही जेवायला बसलो. भंडाऱ्यांच्या जेवायची टेस्टच वेगळी असते यार, एक नंबर जेवायला होता. नंतर आम्ही गेलो मैत्रिणीच्या पार्लरमध्ये आणि हिने बघा बोरकोट आणलेला. बोरकोट वगैरे खाल्ला आम्ही दोघी. आणि त्या ऋतूला जामच काही मजा आली. गाणी वगैरे वाजत होतं, तिला असं वाटतं मी करू आणि नाही. या बघा आमच्या गावांच्या बायका कशा एन्जॉय करीत होत्या. नंतर निघलो घरा जायला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.